नमस्कार मंडळी, मी गणेश. तुमचं स्वागत आहे क्युरियसली बाय गणेश युट्यूब चॅनलवरती. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे पर्सनल फायनान्स मधले टॉप 5 बुक जे प्रत्येकाने वाचले पाहिजे, जेणेकरून तुमचं पर्सनल फायनान्स शिकण्याकडचा कल जास्त वाढेल आणि पैशाबद्दल तुम्ही अजून जास्त स्मार्ट व्हाल. तर पहिलं बुक आहे ज्याला आपण पर्सनल फायनान्स मधलं बायबल असं म्हणू शकतो आणि जे खूप वर्षापासून फेमस आहे इंडियामध्ये, ते आहे हे रिच डॅड पुअर डॅड. या बुकमध्ये ऑथरने प्रत्येक गोष्टीबद्दल डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन दिलंय की फायनान्शियल लिटरसी काय इम्पॉर्टंट आहे, तुम्ही का पैसे इन्व्हेस्ट केले पाहिजेत आणि ऍसेट आणि लायबिलिटी यामध्ये काय डिफरन्स आहे. अशा खूप साऱ्या बेसिक गोष्टींबद्दल एक्सप्लेनेशन केलंय, ज्याच्यावरून तुम्ही पर्सनल फायनान्स बद्दल अबकड सगळं बेसिक मध्ये शिकून जासाल. तर हे बुक तुम्ही नक्की वाचा, जेणेकरून तुमचं पर्सनल फायनान्स शिकण्याकडचा कल जास्त वाढेल आणि तुमच्या पैशाबद्दल तुम्ही जास्त स्मार्ट डिसिजन घ्यायला सुरू कराल. तर दुसरं बुक आहे अंकुर वारिकर यांचं डू इपिक शीट. या बुकमध्ये अंकुर यांनी त्यांच्या आजपर्यंत आयुष्यामध्ये जेवढ्या पण चुका केल्या त्या सगळ्या चुकांबद्दल ऑनेस्टली सगळं पुस्तकामध्ये लिहिलंय आणि सांगितलंय की या चुका तुम्ही तुमच्या आयुष्यात करू नका, जेणेकरून तुम्ही जास्त पैशाबद्दल चांगले डिसिजन घ्यायला चालू कराल. मी तुम्हाला हायली रेकमेंड करेल, जर का तुम्ही पर्सनल फायनान्स बद्दल सुरुवात करताय तर हे बुक पासून तुम्ही सुरुवात करा. कारण की या बुकचा एक प्लस पॉईंट आहे की तुम्ही कोणताही पेज ओपन करू शकता आणि तिथून वाचायला चालू करू शकता. असं गरज नाही की तुम्ही एका स्पेसिफिक पेज पासून सुरुवात करायला पाहिजे. तर हे बुक तुम्ही नक्की वाचायला सुरू करा जेव्हा तुम्ही पर्सनल फायनान्स बद्दल शिकायला चालू करताय. कारण की यामध्ये सेव्हिंग, इन्व्हेस्टिंग, त्यासोबतच इमर्जन्सी फंड या सगळ्या गोष्टींबद्दल एकदम बेसिक इन्फॉर्मेशन दिली, ज्यापासून तुम्हाला पर्सनल फायनान्सकडे आणि पैशाकडे बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह अजून जास्त इम्प्रूव्ह व्हायला चालू होईल. तर तिसरं पुस्तक आहे जे लिहिलंय मॉर्गन हाउसेल यांनी. तर या बुकमध्ये मॉर्गन हाउसेल म्हणजे हे बुक इतकं भारी आहे, जर का तुम्हाला पैशाबद्दल आपण कसं बघतो, कसा आपला पर्स्पेक्टिव्ह असतं, आपलं डोकं कसं चालतं पैशाकडे बघण्याचं, त्याबद्दल ह्या पुस्तकामध्ये सांगितलंय. या पुस्तकामध्ये हे नाही सांगितलं की तुम्ही इन्व्हेस्टमेंट कशी करायची, तुम्ही सेव्हिंग कसं करायचं, इमर्जन्सी फंड कसं डेव्हलप करायचा, या गोष्टी यामध्ये नाही. तर यामध्ये मॉर्गन हाउसेल यांनी सांगितलंय की तुम्ही जर का पैसे तुमच्याकडे आहेत किंवा तुम्हाला पैसे कमवायचे, तर त्यासाठी तुम्ही कसे विचार करता, तुमच्याकडे पैसे आहेत तर कंपाऊंडिंग कसं काम करतं, वॉरेन बफेटची इन्व्हेस्टमेंट कशी सुरू झाली, तिथून त्यांनी कसं ग्रो व्हायला चालू केलं, इतक्या मस्त गोष्टी या पुस्तकात सांगितल्या, ज्यामुळे तुम्हाला तुमचं पर्सनल फायनान्स एकदम जास्त ग्रो व्हायला चालू होईल आणि तुम्ही पैशाकडे कसे बघता हे या पुस्तकामध्ये एक्सप्लेन केलंय. तर हे बुक तुम्ही नक्की वाचा. तर त्यासोबतच आपलं चौथं बुक आहे थिंक अँड ग्रो रिच. हे पुस्तक लिहिलंय नेपोलियन हिल. हे पण खूप जास्त जुनं पुस्तक आहे. यामध्ये प्रत्येक गोष्टीबद्दल खूप डिटेल एक्सप्लेनेशन केलंय. ह्या बुकमध्ये 3 बेसिक खूप मस्त गोष्टी एक्सप्लेन केल्या, जे म्हणजे तुम्हाला पैसे कमवण्याची का गरज आहे, म्हणजे तुमच्याकडे ते एक बर्निंग डिझायर पाहिजे, पैसे मला का कमवायचे. त्यासोबतच तुम्ही जे गोल सेट केलेत पैशाबद्दलचे, ते तुम्ही का सेट केलेत आणि त्यामागचं काय रिझन आहे, ते का अचीव्ह करणं गरजेचं आहे, ह्या गोष्टींबद्दल यामध्ये डिस्कशन केले. त्यासोबतच या बुकमध्ये एक्सप्लेन केले की तुम्ही तुमच्या पैशांकडे बघण्याचा सबकॉन्शियसली विचार करणं का गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा विचार करताय मला पैसे कमवायचे, पण मग ते का गरजेचं आहे, ते गोल सेट करणं का गरजेचं आहे, या सगळ्या गोष्टींबद्दल डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन या बुकमध्ये केलंय. तर हे बुक पण तुम्ही वाचा, जेणेकरून तुमचे पैसे अजून जास्त ग्रो होत राहतील. तर आता हे आपलं शेवटचं बुक जे आहे अल्मनॅक ऑफ नवल रविकांत. तर हे बुक आहे नवल रविकांत यांच्याबद्दल. नवल रविकांत हे एक एंजल इन्व्हेस्टर आहेत आणि टेक इंडस्ट्री मधले खूप मोठे नाव आहे यांचं. तर या बुकमध्ये 2 गोष्टी फंडामेंटल ज्या आपल्या आयुष्यामध्ये खूप गरजेच्या असतात त्या एक्सप्लेन केल्या. पहिली गोष्ट म्हणजे मनी, दुसरी गोष्ट म्हणजे हॅपीनेस. ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही कशा अचीव्ह करू शकता हे नवलने त्यांच्या पूर्ण आयुष्याच्या एक्सपिरियन्सवरती त्यांच्या ट्विट्सवरून एक्सप्लेन केलं होतं. तर ते ट्विट्स ह्या बुकमध्ये एक्सप्लेन केलेत सगळे, की प्रत्येक ट्विटच्या मागे त्यांचं काय थिंकिंग होतं आणि कशा पद्धतीने तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये हॅपीनेस आणि मनी किंवा वेल्थ ग्रो करू शकता हे यामध्ये एक्सप्लेन केलंय. हे बुक पण खूप मस्त आहे. तर हे बुक पण तुम्ही नक्की वाचा. जर काही बुक तुम्हाला विकत घ्यायचं नसेल तर ह्या बुकची ऑनलाईन PDF अवेलेबल आहे, जी फ्री ऑफ कॉस्ट नवल यांनी त्यांच्या वेबसाईटवरती अवेलेबल करून दिली. तर ती PDF सुद्धा तुम्ही डाउनलोड करून वाचू शकता. त्यासोबतच जर का तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. स्टे क्युरियस. बाय.